सर्वांना माहिती आहे की मनुष्याचं जे जीवन आहे ते श्वासावर अवलंबून आहे। जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत जीवन आहे। जन्माला आलेल्या बाळाला त्या प्राणवायूबद्दल किंवा त्या श्वासाच्या प्रक्रियेबद्दल काही ज्ञान असतं का? तरी पण ते श्वास घेत असतं। प्राणायाम म्हणजे श्वासाची गहनता आहे, प्राणाचा आयाम। ध्यान हे उथळ असू शकतं, खोलवर असू शकतं, आणि त्या ध्यानाशिवाय आम्ही एक पापणी सुद्धा फडकवू शकत नाही। ध्यान जे आहे त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे। केवळ श्वासावर नियंत्रण ठेवून तुम्ही हवं ते प्राप्त करू शकता, एवढी ताकद श्वासामध्ये आहे। त्याला श्वास विज्ञान असं म्हणतात। जिथे तुमचं ध्यान असतं तीच तुमची आवड असते। लक्षात ठेवा, तुमची आवड असते तिथं तुमचं ध्यान नसतं। जेव्हा तुमचं ध्यान एखाद्या ठिकाणी, एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी टिकतं, तिथं आवड निर्माण होते, कारण त्याच्याशी तुमचं तादात्म्य तयार होतं। आज आमचं ध्यान आम्ही विचारपूर्वक, जाणीवपूर्वक लावत नाही, त्याच्यामुळे ते कुठे पण भरकटतं आणि मग आमचं जीवन क्रॅश होतं। आमच्या जीवनात दुःख असण्याचं कारणच ते आहे, कारण आमचं ध्यान नाही आहे। जीवनामध्ये जी माणसं ध्यान द्यायला सक्षम झाली त्या माणसांनी त्यांना हवं आहे ते त्यांनी मिळवलं, कारण ध्यान देताना तुम्ही जागृत असता। तुम्ही तुमचं ध्यान जर जागृत नाही ठेवलं, तुम्ही ध्यान जर केंद्रित नाही ठेवलं, तर तुम्ही जीवनाचा अनुभव गमावून बसणार आहे। तुमच्या ध्यानाचं नियंत्रण जेव्हा एखादा संमोहन तज्ञ त्याचा ताब्यात घेतो, तुमचं मन जेव्हा तो ताब्यात घेतो, तेव्हा तुमचं संपूर्ण ध्यानावर तो कंट्रोल आणतो आणि तुम्हाला मिरची खायला देतो आणि सांगतो गोडी शेव आहे खा, आणि तुम्ही मिटक्या मारत खाता। तुम्हाला सांगतो गाजर आहे आणि कारलं खायला देतो, तुम्ही मिटक्या मारत खाता, कारण तुमचं ध्यान त्याच्या सूचनांवर असतं, इंद्रियांच्या अनुभवावर नसतं। इंद्रियांच्या अनुभवावर सूचना, मेंदूची जी सूचना आहे ती प्रक्षेपित होते आणि तोच अनुभव तुम्हाला मिळतो जो मेंदूने ठरवलेला आहे। तुमच्या इंद्रियांना आलेल्या अनुभवाशी तुमच्या अनुभूतीचा काही संबंध नसतो, आणि असंच काहीसं आपल्या जीवनामध्ये घडतं। सद्गुरू असं सांगता की ध्यान जे आहे, हे ध्यान जर तुमचं स्थिर नसेल, जागृत नसेल, तर तुम्ही गुलाम म्हणून जगाल। आजकाल जवळजवळ आपण सर्वच जण 99% संमोहनामध्येच जीवन जगतो आहे। संमोहित होऊन आम्ही जीवन जगतो। लक्ष ही फार छोटी गोष्ट आहे ध्यानापुढे। ध्यान ही पूर्ण प्रक्रिया आहे आणि लक्ष ही त्याच्या ध्यानाचं अंतिम ठिकाण आहे। ध्यान लागणं म्हणजे काय हो? विचारांची शृंखला तुटून तुमचं जे काही बोध आहे हा स्थिर होणं। ध्यान ज्यावेळेस लावतो तेव्हा ध्यान लावत असताना आपल्याला ध्यान लावायचं नाहीये। ध्यान ही प्रक्रिया ही स्वयंभू आहे। तुम्ही ज्या क्रिया करता त्या क्रिया थांबवा, ध्यान आपोआप आहे। ध्यान आहेच, ते साधण्याची गरज नाही। तुम्हाला ध्यान देण्याची गरज नाही। जसं तुमचं हृदय धडधडते, जसं तुमचं फुफ्फुस श्वास घेते, पण तरी पण तुम्ही घेऊ शकता, तसंच ध्यानाचं आहे। तुम्ही ध्यान केंद्रित करू पण शकता आणि तुम्ही नाही केलं तरी ध्यान उपस्थित असतंच। ध्यान ही सातत्यपूर्ण, तुम्ही जिवंत असल्यापासून मरेपर्यंतची प्रक्रिया आहे, ती चालूच आहे। तुम्हाला ती करायची नाही आहे। त्या प्रक्रियेला तुम्हाला काय द्यायचं आहे? फक्त मार्ग मोकळा करायचा। त्या ध्यानामधल्या अडथळे बाजूला करा। ध्यान आहेच, हे मन फार विचित्र आहे, ते स्वतःच त्याच्यामध्ये अडथळे आणतं। म्हणून विचार हे ध्यानामधले अडथळे आहे, मन हे ध्यानामधलं सर्वात मोठा अडसर आहे। आणि मग सद्गुरू असं म्हणता की ध्यान एवढं सुंदर आहे ते तुम्ही साध्य करू शकता। मग ध्यान साध्य करण्यासाठी तुम्हाला काहीच करायचं नाहीये, तुम्हाला श्वासावर लक्ष देण्याची विधी शिकवलेली आहे। श्वासावर लक्ष देण्याची विधी आपोआप तुमचं विचारांना काय करते? शांत करते, ध्यान साध्य होतं। मग ध्यान लावण्यासाठी तुम्हाला काहीच करायचं नाही, जे करताय ते करणं थांबवायचं। कळलं तुम्हाला? आता प्रश्न असा राहतो, हे जे ध्यान आहे ते खोलवर कसं अनुभवायचं? फार सोपं आहे। विचारांमध्ये न अडकता कर्मामध्ये अडका, अपेक्षांमध्ये न अडकता क्रियेमध्ये समर्पित व्हा। ध्यानाची गहनता तुम्हाला जर साधायची असेल तर तुम्हाला निर्विचार होऊन तुम्ही कुठल्या तरी गोष्टीमध्ये स्वतःला समर्पित करून टाकलं पाहिजे। तुम्हाला मन दिलं तुमचं जीवन हे थोडंसं सुरक्षित होण्यासाठी, पण तुम्ही त्याचा एवढा अतिवापर करता की तुम्हाला दुसरं काही शिल्लकच राहत नाही जगण्यासाठी। आणि म्हणून मन एखाद्या शस्त्राप्रमाणे वापरता आलं पाहिजे, परत उचलून ठेवता आलं पाहिजे। एकतर विचार आहे किंवा ध्यान आहे, दोन्ही एकाच वेळेस कधीच असू शकत नाही। मग तुम्ही विचारांना महत्त्व द्यायचं की ध्यानाला महत्त्व द्यायचं? तुम्ही विचारांना पोषित करायचं की ध्यानाला पोषित करायचं? तुम्ही तुमच्या डोक्यात चालणाऱ्या आराखड्यांना पोषित करायचं की स्वतः रिकामं व्हायचं? तुम्ही महत्त्वाकांक्षेला पोषित करायचं की ध्यानामध्ये मग्न व्हायचं? बघा, विचार निर्माण केले तर कल्पना येणार आहे, चिंता येणार आहे, हे सगळी विचारांची बाळं आहे। मग तुम्ही त्या विचारांना जेवढं महत्त्व द्याल, जेवढं पोषित कराल, तेवढं तुम्ही ध्यानापासून काय जाल? दूर जाल। जेवढं तुम्ही विचारांपासून अंतर तयार कराल तेवढं तुम्ही ध्यानात राहा।
मित्रो, सर्वांना माहिती आहे की मनुष्याचं जे जीवन आहे ते श्वासावर अवलंबून आहे. जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत जीवन आहे. श्वास आत आलेला श्वास बाहेर गेला, परत आला, परत गेला, परत आला. जीवन चालू आहे. आतमध्ये आला आणि बाहेर गेला आणि परत आलाच नाही तर डॉक्टर लोक छातीवर दाबतात, श्वास मध्ये यावा म्हणून प्रयत्न करतात, परंतु तो येत नाही. जीवनाचा अंत होतो. जन्माला आलेल्या बाळाला त्या प्राणवायू बद्दल किंवा त्या श्वासाच्या प्रक्रियेबद्दल काही ज्ञान असतं का? तरी पण ते श्वास घेत असतं. मग त्याला माहित नाहीये, त्याचं अज्ञान आहे. श्वास म्हणजे काय हे सुद्धा माहित नाही. तरी पण ते त्या श्वासावरच जिवंत आहे. आपण जरी मोठे झालो असलो, आपण लहान बालक नाहीये, तरी पण आजही आपण श्वासावरच जिवंत आहे. श्वासाबद्दल आपल्याला तोडकी मोडकी माहिती आहे, परंतु तरी सुद्धा श्वासाची गहनता आम्हाला पतंजलींनी सांगितली प्राणायामामध्ये. प्राणायाम म्हणजे श्वासाची गहनता आहे, प्राणाचा आयाम, प्राणाचा व्यायाम जो आहे, प्राणवायूचा जो व्यायाम आहे त्याला प्राणायाम असं म्हणतात. तो श्वास छातीमध्ये घेतला पाहिजे की पोटामध्ये घेतला पाहिजे, कसा घेतला पाहिजे, त्याची गहनता जी आहे, त्याची खोली जी आहे ती तुम्हाला तंत्राने प्राप्त होते. ती तुमच्या गुरुच्या मार्गदर्शनाने प्राप्त होते. ती जन्मजात तुम्हाला असेलच असं नाही, ती साधनेद्वारे साध्य करावी लागते. चित्र प्रत्येकाला काढता येतं, परंतु ते चित्रकार बनण्यासाठी पुरेसं नाहीये. जन्मजात कला असेल तर भाग वेगळा, परंतु सर्वसामान्यांना जर चित्र काढायचं असेल तर त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे. नाही, लहानपणी आपण शिकलो होतो, 8चा काढा, त्याच्या खाली 6 काढा, मग 7 काढा, माणसाचा चेहरा तयार होतो. बरोबर की नाही? एक शून्य काढा मोठा छोटासा, त्याच्या खाली एक मोठा शून्य काढा, एक छोटा शून्य, त्याच्या खाली एक चौकोन काढा आणि त्याच्या खाली 2 त्रिकोण जोडा आणि इकडनं 2 त्रिकोण जोडा, झाला माणूस तयार. थोडक्यात सांगण्याचे तात्पर्य असं आहे की प्रशिक्षणाची एक काय आहे प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेद्वारे तुम्ही निष्णात होऊ शकता, कौशल्य प्राप्त करू शकता. तसं ध्यान हे उथळ असू शकतं, खोलवर असू शकतं आणि त्या ध्यानाशिवाय आम्ही एक पापणी सुद्धा फडकवू शकत नाही. मग प्रश्न असा आहे की ध्यान तुमचं उथळ आहे की खोलवर आहे किंवा अजिबात नाहीये. तुमच्या आतमध्ये कोणाचं तरी ध्यान आहे म्हणून तुमची काळजी घेतली जाते. कधी कधी तुम्ही बेसावध असता, तरी पण तुम्ही अचानक एखाद्या धोक्यापासून स्वतःला वाचवता. बेसावध असतात तरी सुद्धा, म्हणजे तुमच्या आतमध्ये कोणीतरी आहे जे ध्यान ठेवून आहे. तुम्ही झोपलेले आहात तरी पण कोणीतरी काहीतरी बघतंय, स्वप्न पडतंय, ते स्वप्न पाहिलं जातंय, त्याचं रेकॉर्डिंग ठेवलं जातंय, म्हणजे आतमध्ये कोणीतरी जागा आहे. झोपेतही जर तुमच्यात जर कोणी जागा असेल, झोपलेल्या माणसाला देखील बाहेरचा आवाज, मारलेली हाक जर ऐकू येत असेल तर आतमध्ये कोणीतरी जागा आहे जे या शरीराला उठवतं, जे या शरीराला लक्ष द्यायला लावतं. सूर्यप्रकाश तर सगळीकडे आहे, पण तुम्ही जर भिंग लावली तर तो एकत्र होतो आणि त्याच्या खाली ठेवलेल्या पदार्थाला तो जाळू शकतो, पेटवू शकतो अक्षरशः. तुम्ही जर कागद खाली ठेवला, कापूस ठेवला तर तो पेट घेतो. तुम्ही जर काडीची पेटी जर पेटवली ती काडीला लगेच अग्नी पेट घेतो. जिथे इंधन आहे तिथे अग्नी आहे, पण तो बघावा लागतो, पेटून बघावा लागतो. इथे प्राणवायू आहे, पण तो श्वासात घेतल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही ते तोंडाने खाऊ शकत नाही किंवा असा हाताने धरून तोंडात टाकू शकत नाही. तर तुमच्या फुफ्फुसामध्ये गेल्यानंतरच तुम्हाला मिळणार आहे. एका बी मध्ये फळ आहे, अनंत फळ आहेत, परंतु ते फळ तुम्हाला बी लावल्यानंतर झाड करावं लागेल, त्याला खत पाणी घालावं लागेल, मग ते मिळणार आहे. तसं ध्यान जे आहे त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे. बघा, श्वासाबद्दल आपण बोलत होतो,
तुम्हाला श्वासाचं विज्ञान जर सांगितलं तर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. केवळ श्वासावर नियंत्रण ठेवून तुम्ही हवं ते प्राप्त करू शकता, एवढी ताकद श्वासामध्ये आहे. त्याला श्वास विज्ञान असं म्हणतात. डावी नाकपुडी, उजवी नाकपुडी, मला त्या विषयामध्ये जायचं नाहीये. चंद्रनाडी आणि सूर्यनाडीमध्ये तुम्ही जर चंद्रनाडी जर जागृत ठेवली आणि त्या जागृत अवस्थेमध्ये तुम्ही जे काही कराल त्याचे पॉझिटिव्हच रिझल्ट्स येतात. नवे तुम्ही जेव्हा जेव्हा ध्यानावस्थेमध्ये असता तेव्हा तुमची चंद्रनाडी जागृत झालेली असते. चंद्रनाडी म्हणजे डावी नाडी, डावी नाकपुडी. तुम्ही जर सहज हाताचं असं बोट जर धरलं, जोरात जर श्वास सोडला, तुम्हाला हे बी कळत नसेल, फार बधीर आहात तुम्ही, तर एक कागद घ्यायचा, त्याची पट्टी कापायची, ती 2 पट्ट्या अशा दोन्ही बाजूने धरायच्या आणि श्वास सोडायचा. जी पट्टी जास्त वाकेल खाली तो तुमचा श्वास चालू आहे, ती नाकपुडी चालू आहे. डावी नाकपुडी म्हणजे चंद्रनाडी आणि उजवी नाकपुडी म्हणजे सूर्यनाडी. चंद्रनाडीमध्ये तुमचं शरीर शीतल ठेवलं जातं आणि सूर्यनाडीमध्ये तुमचं शरीर तापलेलं असतं. उष्ण नाडी आहे, आक्रमक आहे. पुरुष नाडी आहे ती. चंद्रनाडी स्त्री नाडी आहे. तुम्हाला जर काही प्राप्त करायचं असेल तर तुमची चंद्रनाडी जागृत असणं फार गरजेचं आहे. तुमची जर सूर्यनाडी जर जागृत असेल तर जवळ आलेली गोष्ट सुद्धा तुमच्यापासून दूर जाऊ शकते. हे ध्यानामध्ये आपोआप साध्य होतं. ध्यान ही त्याच्या पुढची प्रक्रिया आहे. ध्यान म्हणजे लक्ष आणि ध्यान म्हणजे तुमच्या चित्ताला स्पर्श करणं, अंतःकरणाला स्पर्श करणं, पूर्ण स्वच्छ करणं, तुमचं शरीर आणि मन याला माध्यम बनवणं आणि आरपार त्याच्या पलीकडे जाण्याचा रस्ता मोकळा करणं म्हणजे ध्यान. आपण जसं म्हणतो की तुम्ही या ज्ञानेंद्रियाच्या द्वारे कुठेतरी एकाग्र होता, तेच ध्यान आहे. तुमची ऊर्जा डोळ्याच्या माध्यमातून, कानाच्या माध्यमातून, त्वचेच्या माध्यमातून, कुठल्या तरी माध्यमातून प्रवाहित होते. कोणीतरी तुम्हाला स्पर्श जर केला तर तुमची संपूर्ण शक्ती तिथं केंद्रित होते त्या जागेवर. आपल्या शरीराचा, मनुष्य शरीराचा ओठांचा भाग जास्त संवेदनशील आहे उघड्या भागांपैकी. त्या ओठांना जर तुम्ही स्पर्श केला किंवा दुसरं कोणी केला तर अतिशय फार बधीर माणसाला सुद्धा लगेच संवेदना कळते. ध्यान त्या ठिकाणी लगेच केंद्रित होऊ शकतं. समोर एखादी आवडती पदार्थ, आवडती वस्तू किंवा आवडता चेहरा जर समोर आला तर माणसाचं लक्ष सगळं केंद्रित होतं. त्याला ध्यान असं म्हणतात. जिथं तुमचं ध्यान असतं तीच तुमची आवड असते. लक्षात ठेवा, तुमची आवड असते तिथं तुमचं ध्यान नसतं. जेव्हा तुमचं ध्यान एखाद्या ठिकाणी, एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी टिकतं, तिथं आवड निर्माण होते, कारण त्याच्याशी तुमचं तादात्म्य तयार होतं. म्हणून ध्यान ही प्रक्रिया फार महत्वाची आहे. तुम्ही नाही दिलं तरी ते जोडलेलंच असतं. जसं तुम्ही एखादी गाडी चालवताय, सायकल चालवताय, तुम्ही तिचा हँडल कंट्रोल जरी नाही केला तरी पण ती कुठेतरी जाणारच आहे. ती कुठं जाणार नाही असं आहे का? नाही, तुम्ही हँडल कंट्रोल नाही करते म्हणून ती कुठंच जाणार नाही असं नाही. ती चालणारच आहे, ती कुठेतरी जाणारच आहे. जसं हवेतलं विमान तुम्ही ऑटो पायलट मोडवर टाकलं, तुम्ही रॅन्डमवर सोडून दिलं किंवा तुम्ही मॅन्युअल कंट्रोल केला तरी ते प्रवास करतच राहणार आहे, उडतच राहणार आहे. आणि तुम्ही नाही लक्ष दिलं तरी ते उडतच राहणार आहे. पण जर नाही लक्ष दिलं तर ते योगायोगाने टिकणार आहे, नाहीतर जास्त शक्यता आहे ते क्रॅश होणार आहे. तसंच माणसाच्या जीवनाचं आहे. आज आमचं ध्यान आम्ही विचारपूर्वक, जाणीवपूर्वक लावत नाही, त्याच्यामुळे ते कुठे पण भरकटतं आणि मग आमचं जीवन क्रॅश होतं. आमच्या जीवनात दुःख असण्याचं कारणच ते आहे, कारण आमचं ध्यान नाही आहे. जीवनामध्ये जी माणसं ध्यान द्यायला सक्षम झाली त्या माणसांनी त्यांना हवं आहे ते त्यांनी मिळवलं, कारण ध्यान देताना तुम्ही जागृत असता. मला सांगा, जेव्हा लक्ष द्यायचंय तेव्हा तुम्हाला जागृत राहावं लागतं. तुम्ही थोडा वेळ जरी बेसावध झालात तर तुमचं ध्यान काय होतं? भरकटतं, विस्कळीत होतं. ते कुठे आहे ते तुम्हाला सुद्धा कळत नाही. कधी कधी डोळे उघडे असतात तरी समोरचं दिसत नाही, असं होतं. आपल्या शेजारी माणूस येऊन बसतो ओळखीचा, पण आपलं लक्ष नसतं, आपलं ध्यान नसतं, तर आपल्याला जाणीव पण होत नाही.
आपल्या शेजारून कोणीतरी वस्तू उचलून घेऊन जातं तरी आपलं ध्यान नसतं, तर आपल्याला कळत नाही, आपल्या डोळ्यासमोरून घेऊन जातं. कधी कधी आपण आपल्या कामामध्ये किंवा एखाद्या गोष्टीमध्ये एवढं रममान झालेलो असतो की आपल्यापेक्षा पलीकडच्या पलीकडच्या माणसांना आवाज ऐकू येतो, पण आपल्याला मारलेले हाक आपल्याला ऐकू येत नाही. असं होतं. हे का होतं? कारण जर त्या इंद्रियावरती जर तुमच्या ऊर्जेचा चेतनेचा प्रवाह नसेल तर ध्यान जात नाही. ते इंद्रिय कनेक्शनमध्ये राहत नाही, ते संपर्कात राहत नाही, त्याची क्रियेची नोंद घेतली जात नाही. तुम्ही तुमचं ध्यान जर जागृत नाही ठेवलं, तुम्ही ध्यान जर केंद्रित नाही ठेवलं, तर तुम्ही जीवनाचा अनुभव गमावून बसणार आहे. आपण जसं म्हणतो की एखादा बेशुद्ध माणूस, नशेमध्ये असलेला माणूस जीवनाचा सगळा काल्पनिक अनुभव घेतो. त्याला खरा अनुभव असतो का? तो गटारीत पडलेला असतो आणि त्याला असं वाटतं मी स्वर्गात आहे. तुमच्या ध्यानाचं नियंत्रण जेव्हा एखादा संमोहन तज्ञ त्याचा ताब्यात घेतो, तुमचं मन जेव्हा तो ताब्यात घेतो, तेव्हा तुमचं संपूर्ण ध्यानावर तो कंट्रोल आणतो आणि तुम्हाला मिरची खायला देतो आणि सांगतो गोडी शेव आहे, खा. आणि तुम्ही मिटक्या मारत खाता. तुम्हाला सांगतो गाजर आहे आणि कारलं खायला देतो, तुम्ही मिटक्या मारत खाता. कारण तुमचं ध्यान त्याच्या सूचनांवर असतं, इंद्रियांच्या अनुभवावर नसतं. इंद्रियांच्या अनुभवावर सूचना, मेंदूची जी सूचना आहे ती प्रक्षेपित होते आणि तोच अनुभव तुम्हाला मिळतो जो मेंदूने ठरवलेला आहे. तुमच्या इंद्रियांना आलेल्या अनुभवाशी तुमच्या अनुभूतीचा काही संबंध नसतो. आणि असंच काहीसं आपल्या जीवनामध्ये घडतं. आज जाहिराती असतील, हे समाजाचे जे काही धारणा असतील, ज्या मान्यता असतील, या मान्यतांमध्ये आपल्यावरती अशा प्रकारचं संमोहन झालेलं आहे की समाजाला जे हवं आहे, जाहिरातीवाल्यांना जे हवं आहे, मार्केटिंगवाल्यांना जे हवं आहे तेच आम्ही करतोय. आम्हाला काय हवंय, आम्हाला काय आवडते ते आम्ही करत नाही, कारण त्यांनी आपल्या ध्यानावर काय मिळवलेलं आहे? नियंत्रण मिळवलेलं आहे. ज्या वेळेस तुमच्या ध्यानावर ते नियंत्रण मिळवतात, मनावर तुमचं ते नियंत्रण मिळवतात, तेव्हा तुम्ही गुलाम बनता. आणि आज सोशली माणसं 99% गुलाम आहे. त्यांना असं वाटतं की मी फार स्वतंत्र माणूस आहे, मी फार जीवनाचा सुंदर अनुभव घेतोय, परंतु ते त्या सामाजिक मान्यतेचा एक बळी असतात. फक्त लोकांना ज्या गोष्टीमध्ये प्रतिष्ठा वाटते ती गोष्ट आम्ही मिळवत असतो. हे खरं आहे का खोटं आहे सांगा मला तुम्ही. बरोबर आहे. आणि म्हणून सद्गुरू असं सांगता की ध्यान जे आहे, हे ध्यान जर तुमचं स्थिर नसेल, जागृत नसेल, तर तुम्ही गुलाम म्हणून जगाल, तुम्ही एक नशेडी म्हणून जगाल. मग नशा कशाची पण असेल, एखाद्याला पदाची असते, एखाद्याला प्रतिष्ठेची, एखाद्याला पैशाची, कशाची पण नशा असू शकते. काही लोकांना अज्ञानाची पण नशा असते. अरे आपण कोणात नाही बरं का, आपण कोणाला येडतही काढत नाही आणि आपण कोणात पडतही नाही. कमीपणा घेण्यात पण लोक अहंकार दाखवतात, माघार घेण्यामध्ये. अरे मी आहे म्हणून माघार घेतली. म्हणजे ध्यानाची शक्ती अशी आहे की तुम्ही ध्यान जर जागृत ठेवलं तर तुमचं जीवन प्रत्येक क्षणाला अनुभव करेल. आज दिवसभरामध्ये आम्ही जर आठवायला गेलो, कालचा दिवस आम्ही जर आठवला तर आम्हाला किती प्रसंग आठवता. हाच दिवस आम्ही जर 8 दिवसांपूर्वी जर एखादा प्रसंग आम्हाला आठवायचा असेल तर आम्हाला काय काय आठवतं. जर आठवत नसेल तर ते रेकॉर्ड झालेलं नाही. रेकॉर्ड झालेलं नाही म्हणजे तुमचं त्यावेळेस ध्यान नव्हतं. तुमचं ध्यान जर असेल तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट स्पष्ट आठवेल, आत्ता घडली अशी आठवेल. आणि म्हणून ध्यानाची एवढी मोठी किंमत आहे. आपण असं म्हणतो काही माणसं एक पाठी असतात. एक पाठी म्हणजे काय? स्वामी विवेकानंद एक पाठी होते. एकदा बघितलं की परत पान पाडून फाडून फेकून द्या, एवढी त्यांची तयारी असायची. तंतोतंत जसंच्या तसं. कसं त्यांची स्मरणशक्ती काम करत असेल काही विशेष नाही, त्यांचं ध्यान स्थिर होतं. तुमचं जर ध्यान स्थिर असेल, तुम्ही करत एक गोष्ट असतं आणि डोक्यात वेगळं कधी चालू असतं. हे बरोबर आहे. म्हणजे तुमचं ध्यानावर दुसरं टार्गेट आहे आणि तुमच्या इंद्रियांचं दुसरं टार्गेट आहे. म्हणजे आजकाल जवळजवळ आपण सर्वच जण 99% संमोहनामध्येच जीवन जगतो आहे.
संमोहित होऊन आम्ही जीवन जगतोय. कशाने तरी आम्ही संमोहित आहे. आणि म्हणून ध्यानाची गरज आहे. आता प्रश्न असा आहे की ध्यान जर असेल तर काय साध्य होतं? ध्यान असेल तर तुमची इंद्रिय प्रत्येक गोष्टीला अतिशय सूक्ष्मपणे ग्रहण करता. तुम्हाला जर आठवायचं म्हटलं तर आठवण्याची गरज पडणार नाही. बघा, जेवढा तुमचा कॅमेरा एकदम उत्तम दर्जाचा असतो, मेगापिक्सलमध्ये जास्त क्वालिटीचा असतो, तेव्हा तो कॅमेरा ज्याला स्टील फोटोग्राफी असं म्हणतात, म्हणजे तो कॅमेरा जो आहे तो स्थिर ठेवावा लागतो, तेव्हा तो जास्त पिक्सल कॅप्चर करू शकतो. डोळ्यांचं पण तेच आहे. तुमची नजर जेवढी स्थिर राहील तेवढी तुम्ही समोरच्या गोष्टींचं परफेक्ट आकलन करू शकता. तुमची नजर जेवढी अस्थिर आहे तुम्ही ते नाही लक्षात येणार तुमच्या. मी एकदा त्या पुष्पा सिनेमामधले काही गाणे, मागच्या पुष्पा नंबर 1 मध्ये, ते गाणे तमिळ आणि तेलुगू भाषेमध्ये मी मुलांना ऐकवले. बऱ्याच वेळा म्हणजे ही गोष्ट घडली. जवळजवळ आलटून पालटून मी सगळ्यांना संधी दिली. त्याच्यामध्ये एक मराठी तंतोतंत वाक्य आहे. मी ₹1000 बक्षीस जाहीर केलं आणि 3-3 वेळा ती ओळ ऐकवली. ते कडवं ऐकवलं, पण कोणालाही ते सांगता नाही आलं. का नाही आलं? कारण तुमची जी इंद्रिय आहे, कान जे आहे, त्यांचं ध्यान टिकत नाही. तुम्ही पहिलं कडवं ऐकेपर्यंत, दुसरं कडवं ऐकेपर्यंत, तिसरी ओळ ऐकायला लागले का तुम्ही बधीर होऊन जाता. आणि तोपर्यंत तुमच्या कानाच्या संवेदनशीलतेमधून ते वाक्य सुटून जातं. तुमचं ध्यान टिकणं फार अवघड आहे. ध्यान लागतं माणसाचं, पण टिकत नाही. आणि मग आता हे सर्वसामान्य जीवनामध्ये काही पण करतोय. आता आपण इथं उभे आहोत. उभे असताना संपूर्ण लक्ष, श्रवण इंद्रिय तुमची संपूर्णपणे जर हे प्रत्येक वाक्याने वाक्य ऐकण्यासाठी जर टिकून असतील तर तुमचं ध्यान तिथे आहे. पण मध्येच विचार येतो डोक्यामध्ये. मनात आलेले विचार हे ध्यानाला काय करतात? खंडित करतात. आपलं ध्यान जे आहे ते खंडित आहे, कारण विविध प्रकारचे विचार आपल्या डोक्यामध्ये सतत धक्के देत असतात आणि म्हणून आपलं ध्यान तुटतं. सहज आपला जो बॉस असतो किंवा आपल्या घरातली माणसं असतात, सहज विचारतात, काय रे ध्यान कुठे तुझा? हा, लक्ष कुठे तुझा? का म्हणतो असं? कारण तो जे करतो आहे त्याच्यामध्ये काहीतरी गडबड गोंधळ होतं. आदळआपट होणे, सांडलवंड होणे, वस्तू पडणे, फुटणे, गुटमळणे, कुठेतरी पाय अडकून पडणे, हे सगळं ध्यान नसल्याची लक्षण आहे. ध्यान नसल्यामुळे कधी कधी माणसं जीव घेणं नुकसान करून घेतात, कधी कधी जीव सुद्धा गमावतात. पण तुम्ही जर जागृत असाल तर तुमच्या जीवनामध्ये अपघात कधीच घडणार नाही. अपघाताचा संबंध हा ध्यानाशी आहे. मग ज्या वेळेस लक्ष ही स्थिर गोष्ट आहे, पण ध्यान ही एक प्रक्रिया आहे. तुमचं ध्यान सतत जागृत असतं. लक्ष हे जिथं ध्यान तुम्ही टेकवलं ती जागा आहे. जिथं तुमचं ध्यान आहे आता ते तुमचं लक्ष आहे. लक्ष ही फार छोटी गोष्ट आहे ध्यानापुढे. ध्यान ही पूर्ण प्रक्रिया आहे आणि लक्ष ही त्याच्या ध्यानाचं अंतिम ठिकाण आहे. आता ध्यान जे आहे हे गरजेचं कशाकरता आहे? कारण जीवन आपलं एकदम स्मूथ चाललं पाहिजे, एकदम परफेक्ट चाललं पाहिजे, मस्त चाललं पाहिजे. ध्यान नसेल तर तुमच्या जीवनामध्ये अपघात घडणार आहे, छोटे मोठे सतत घडत राहणार आहे. समोरचा काय बोलतोय आपल्या याच्याकडे ध्यानच नसतं. आपल्या डोक्यात काय विचार चालले आपले त्याच्याकडे ध्यान असतं. बरं, तिथेही आपलं ध्यान नसतं, तिथूनही आपलं ध्यान इकडे तिकडे सतत भरकटत असतं. आणि हे जे ध्यानाचं भरकटणं आहे हे तुमच्या गुलामीचं लक्षण आहे. तुम्ही जीवनापासून भरकटलेले आहात. आणि म्हणून सद्गुरू काय म्हणतात, जसं वाहन चालवताना जेवढं तुमच्या वाहनाची गती वाढेल तेवढं तुमचं ध्यान काय होतं? स्थिर होतं. मग परदेशामध्ये लोक जीव घेणे स्टंट का करतात? त्याच्यामुळे त्यांना ध्यानाची तीव्र अवस्था अनुभवायला मिळते. मग ध्यानाची तीव्र अवस्था गाठण्यासाठी ती लोक काय करतात? जीव घेणे स्टंट करतात. एवढं करण्याची काहीच गरज नाहीये. विविध प्रकारची नशेले पदार्थ त्यांनी निर्माण केले ध्यान लागण्यासाठी. ध्यान लागणं म्हणजे काय हो? विचारांची शृंखला तुटून तुमचं जे काही बोध आहे हा स्थिर होणं. विचार प्रक्रियांची शृंखला तुटणं, त्याचा जो गॅप आहे तो गॅप मध्ये ध्यान आहे. मग तुम्हाला ध्यान साधण्याची गरज आहे का? नक्की गरज आहे का? कारण तुम्ही ध्यान न साधण्याची कला शिकलेली आहात. ऍक्च्युली ती कला तुम्हाला कोणी शिकवली नाही, पण तुम्हाला ती
मार्गदर्शन नसल्यामुळे तुम्ही ती कला शिकले. तुमचं मन सतत तुम्हाला काहीतरी चुकीच्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवतं, जेणेकरून तुमचं ध्यान लागू नये. कारण ध्यान लागलं की मनाचा अंत होतो. सतत तुमच्या मेंदूला कनेक्टेड राहावंसं वाटतं. आणि म्हणून हे जे सॉफ्टवेअर आहे ते हार्डवेअरवर परिणाम करत राहतं सारखं. त्या हार्डवेअरवर दबाव देतं. मेंदूवरती तुमचे जे विचार आहे ते विचार सतत धक्के देऊन त्या मेंदूला लक्ष त्या विचारांकडे खेचण्याचा प्रयत्न करता आणि म्हणून मेंदूचं ध्यान भरकटतं. तारेवरची कसरत आपण म्हणतो. जेव्हा तारेवरची कसरत असते तेव्हा काय लागतं माणसाला? ध्यान लागतं. पहिल्यांदा तुम्ही जेव्हा सायकल शिकले तेव्हा कशाची गरज पडते? खूप ध्यानाची. बरोबर आहे. मग तुम्ही असं ध्यान जर आयुष्यभर जर जागृत ठेवलं तर तुम्ही प्रत्येक क्षणाला काहीतरी शिकाल. हॅलो. आज तुमची शिकण्याची प्रक्रिया का थांबली? कारण तुमची ध्यानाची प्रक्रिया थांबली. नवीन बोध तुमचा विकसित होत नाही. तुमच्या मेंदूला तुमच्या विचारांनी मनाने असं सांगून ठेवलंय का तेरा तो ठाई गयो. तुझं सगळं झालंय, आता कशाला उद्योग करतो? गप बस ना, गप मर. म्हणून माणसं म्हातारी होतात. ध्यानाची गरज आहे. ध्यान म्हणजे सतत जागृत राहणं. एखादा कॅमेरा शूटिंगसाठी चालू राहणं म्हणजे ध्यान. ओके. आता दुसरा जो मुद्दा आहे की ध्यान म्हणजे काय कळलं? बरोबर आहे. ध्यान म्हणजे निर्विचार अवस्था, तरी पण जागृत. विचार नाहीये तरी पण जागृत आहे, ते म्हणजे ध्यान. आता ध्यान नसेल तर आपण जगू सुद्धा शकत नाही. लगेच मरणार आपण पुढच्या क्षणी. कारण तुम्ही चुकीच्या गोष्टी करून अपघाताने लगेच मराल किंवा तुम्ही जीव घेणं नुकसान करा. काही माणसांचं ध्यान किती तीक्ष्ण असतं बघा. तुम्ही जर कधी पाहिलं असेल मिरची कांडप यंत्र पाहिलं कधी? तो एक माणूस असतो, तो त्याच्या खाली काय घालतो? मसाला असा पुढे लोटत असतो, मिरच्या वगैरे, आणि वरून काय असतं? ती कुदळवरून दानकण खाली पडते. चुकून त्याचे बोट जर खालीच राहिले तर रक्त कोणतं मिरची कोणती कळायचं नाही त्याला, आहे की नाही? चिखल होईल बोटांचा. काय होईल? चिखल. बर, बोटांचा चिखल व्हायला किती फटके बसणं गरजेचं आहे? एक. दिवसभरातून ते असे किती फटके बसत असतात मिरची हे करताना? हजारो. हजारांमध्ये एक सुद्धा चूक मान्य नाहीये, एवढं ध्यान लागतं. त्याला म्हण बरं, रील पाहता पाहता कर काम. पण जेवण करतो आपण, आहे की नाही? हे इकडे चाललेलं आहे, काहीतरी इकडे चाललेलं आहे. एखाद्या दिवशी झुरळ बी खाऊन टाकायचा. ध्यान महत्वाचं आहे. का महत्वाचं? ह्याच्याकरता महत्वाचं आहे. तुमचं जीवन त्याच्यामुळे काय होणार आहे? सुंदर होणार. ज्या गोष्टीवर तुम्ही ध्यान केंद्रित करता तिथं तुमची जीवन ऊर्जा वाहते. लक्षामध्ये. म्हणून ध्यान फार महत्वाचं. काही तुम्ही जे काही करता, काहीच करत नाही तरी पण ध्यान महत्वाचं आहे. आता याच्यासाठी आपल्याला ध्यानाची प्रक्रिया शिकवली. मग ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये आपण ज्यावेळेस उतरतो, आपण प्रॅक्टिस कशाची केलेली आहे? भरकटण्याची, चंचलतेची, विचार करण्याची. सतत सतत तो प्रक्रिया चालू आहे विचारांची, आणि ती प्रक्रिया सतत चालू करण्याची सराव केल्यामुळे आपण जेव्हा ध्यानाच्या अवस्थेला बसतो तेव्हा ती अतिशय तीव्रतेने जाणवते. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याच मोबाईलची रिंग वाजत असते आणि आपण दुसऱ्याला म्हणतो, हे मोबाईल बंद कर. तसं आजूबाजूची जी काही गोंधळ आहे किंवा जे काही आवाज आहे त्याच्यामुळे मी परेशान आहे असं नाही. आजूबाजूचा सगळा आवाज जर आम्ही बंद केला ध्यानाच्या अवस्थेमध्ये तर तुमच्या आत असलेल्या विचारांचा जो आवाज आहे तो तुम्हाला प्रचंड परेशान करतो. का करतो? कारण तुम्ही त्याला तसा सराव दिलेला आहे. मग आता तुम्ही त्याला जर सराव दिलेला आहे, त्याला जर शांत करायचं असेल तर एकच पर्याय आहे. तो कोणाच्या जीवावर जिवंत आहे? तुमच्या. तुम्ही त्याला सहभागीच होऊ नका. विचार तुमच्या डोक्यामध्ये येत आहे ना, ते बघा त्रयस्थपणे. आला विचार तर येऊ द्या. जसं मी नेहमी सांगतो, जसं ट्रॅफिक चाललेलं आहे आपण लांबून बघतो. आपण त्या गाडीवर कधीपर्यंत लक्ष देतो? एखादी जर फारच आवडली तर ती दिसेनाशी होईपर्यंत बघतो. बरोबर आहे की नाही? परत दुसरी मागून येते तिच्यावर लक्ष येतं. तो जो ट्रॅफिकचा जो प्रवास आहे आपण जसं बघत राहतो, फक्त बघत राहतो, तसं विचारांकडे बघणं गरजेचं. त्याला साक्षी भाव असं म्हणतात. एखादा साक्षीदार त्या घटनेत सहभागी नसतो पण तो पाहत असतो, म्हणून त्याला साक्षीदार म्हटलं जातं. तसं तुम्ही तुमच्याच विचारांचे काय बना? साक्षीदार बनतो. तुमच्याकडनं मिळणारी ऊर्जा जेव्हा तेव्हा मिळत नाही तेव्हा ती आपोआप शांत होतात.
तुमचं ध्यान ही त्यांची ऊर्जा आहे. तुमचे विचार का चालू आहे? कारण त्याच्यावर तुमचं ध्यान आहे. ज्यावेळेस तुम्ही ध्यान साधता तेव्हा तुमचं ध्यान हे विचारांवर नसलं पाहिजे. विचारांना आपण काय केलं पाहिजे? दुर्लक्षित केलं पाहिजे. जेव्हा तुम्ही अडचणीमध्ये, प्रचंड संघर्षामध्ये आहे, तुम्हाला काहीतरी त्रास होतोय, त्यावेळेस तुम्ही मेंदूचा वापर करताय, चांगली गोष्ट आहे. पण आता काहीच भीती नाही, तरी पण तुम्ही घाबरताय. बिनधास्त तुम्ही निवांत बसले, तरी तुमचा मेंदू कल्पना रचतोय. एखाद्या लग्नामध्ये सगळे शांत बसलेले, समोर मंगलाष्टक चालू आहे आणि तुम्ही अचानक तुमच्या कानामध्ये डीजे वाजायला लागला आणि तुम्ही अचानक डान्स करायला लागले, तर लग्न सोडून देतील लोक, तुमच्याकडे तमाशा बघत बसतात. तुम्हाला एक गोष्ट तुम्ही कळली आहे कधी? तुम्ही एकटे ज्यावेळेस कुठेतरी काहीतरी गाणं म्हणता, डान्स करता, काहीतरी स्वतःबरोबर काहीतरी वेगळे वाकडे तिकडे काहीतरी हे करता, हालचाली करता, त्यावेळेस तुम्ही बिनधास्त असता. पण जेव्हा हजारो लोक तुमच्याकडे बघतात, शेकडो लोक तुमच्याकडे, 10-12 लोक तुमच्याकडे बघतात, त्यावेळेस तुम्ही ते करायला लगेच थांबता. ध्यानाची ताकद आहे. बरोबर आहे? आणि म्हणून ध्यान ज्यावेळेस लावतो, तेव्हा ध्यान लावत असताना आपल्याला ध्यान लावायचं नाहीये. ध्यान ही प्रक्रिया ही स्वयंभू आहे. तुम्ही ज्या क्रिया करता त्या क्रिया थांबवा. ध्यान आपोआप आहे. ध्यान आहेच. ते साधण्याची गरज नाही. आता श्वास जो आहे तो तुम्हाला घ्यावा लागतो का? बरं, तुम्ही घेऊ शकत नाही का? पण तुम्हाला घ्यावाच लागतो का? तुम्हाला श्वास घ्यावाच लागतो, असा काही नियम आहे का? एखादा फार बधीर आहे, त्याला श्वासच कळत नाही, मग ते मरतं का? त्याचं पण चालूच असतो. माणूस आनंदामध्ये असो, दुःखामध्ये असो, असं कधी होतं का, आज मला एवढं दुःख झालं मी श्वासच नाही घेणार? तुझ्या हातात नाही ना बावळ्या ते. तुझ्या हातात दिला असतं, तू बंद करून टाकला असता केव्हाच. म्हणजे हृदयाची धडधड, अंकुंचन प्रसरण तुमच्या हातात आहे का? पण तुम्ही वाढवू शकत नाही का? हृदयाची धडधड तुम्ही वाढवू शकत नाही का? तुम्ही स्लो करू शकत नाही का? करू शकता, पण तुम्हाला विधी माहिती नाही स्लो करण्याची. आपण एखादा म्हणतो, हे बस बस, शांत बस, शांत बस, पाणी पी, पाणी पी, पाणी पी. आपण काय करत असतो? त्याच्या हृदयाची धडधड काय करत असतो? त्याचे हार्टबीट्स कमी, नॉर्मल करत असतो. हा, झोप 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 झोप. हृदयावर आलेला दाब कमी करत असतो, म्हणजे त्याच्या हार्टबीट आपण काय करतोय? नॉर्मलच करतोय. जेवढे तुमचे श्वास मिनिटाला कमी, जेवढे हृदयाचे ठोके कमी, तेवढे तुम्ही जास्त स्वस्थ असता आणि शांत असता. जेवढे हृदयाचे ठोके जास्त, जेवढं तुमचं श्वास गती जास्त एका मिनिटाची, तेवढे तुम्ही अशांत आणि अल्पायुषी असता. 72 हे नॉर्मल आहे आणि 12-13 श्वास हे नॉर्मल आहे. मग तुम्ही 12-13 श्वासाच्या खाली आलं पाहिजे मिनिटाला, आणि तुमची नाडी 72च्या हृदयाची खाली आली पाहिजे. काही बरेच जण 90च्या पुढेच असतात. म्हणजे ध्यान नसल्याची ही लक्षण आहे. तुम्हाला ध्यान देण्याची गरज नाही. जसं तुमचं हृदय धडधडतंय, जसं तुमचं फुफ्फुस श्वास घेतंय, पण तरी पण तुम्ही घेऊ शकता. तसंच ध्यानाचं आहे. तुम्ही ध्यान केंद्रित करू पण शकता आणि तुम्ही नाही केलं तरी ध्यान उपस्थित असतंच. तुमचे डोळे उघडे म्हटल्यावर तुम्ही काहीतरी पाहताच आहे. हॅलो, डोळे उघडे, मी काहीच पाहत नाही. काय मूर्ख बनवतो का काय? मी काहीच ऐकत नाही. कान तर उघडे. ध्यान ही सातत्यपूर्ण, तुम्ही जिवंत असल्यापासून मरेपर्यंतची प्रक्रिया आहे. ती चालूच आहे. तुम्हाला ती करायची नाहीये. त्या प्रक्रियेला तुम्हाला काय द्यायचंय? फक्त मार्ग मोकळा करायचा. त्या ध्यानामधले अडथळे बाजूला करा. ध्यान आहेच. बाहेर सूर्य उगवलेला आहे, तुम्ही खिडक्या बंद करून ठेवल्या. तुम्हाला असं वाटतं मी जर ध्यानात गेलो तर मला काही हिप्नोटाईज करणार नाही ना, माझा काही गैरफायदा तर घेणार नाही ना, मला गुलाम तर बनवणार नाही ना. हे मन फार विचित्र आहे. ते स्वतःच त्याच्यामध्ये अडथळे आणतं. म्हणून विचार हे ध्यानामधले अडथळे आहे. मन हे ध्यानामधलं सर्वात मोठा अडसर आहे. बरोबर आहे. आणि मग सद्गुरू असं म्हणता की ध्यान एवढं सुंदर आहे ते तुम्ही साध्य करू शकता. मग ध्यान साध्य करण्यासाठी तुम्हाला काहीच करायचं नाहीये. तुम्हाला श्वासावर लक्ष देण्याची विधी शिकवलेली आहे. श्वासावर लक्ष देण्याची विधी आपोआप तुमचं विचारांना काय करते? शांत करते. ध्यान साध्य होतं. विचार शांत करायचे. समजा तुम्ही मला सांगितलं
तर सांगित सर की डोक्यात विचारच करायचा नाही, मी राहू शकतो बिगर विचारांचा, मी किती पण वेळ राहू शकतो. बऱ्याच वेळा मी जे काही करतो त्याच्या मागे काहीच हेतू नसतो. जवळजवळ 90% वेळा मी जे काही करतो त्याच्या मागे काहीही हेतू नसतो. तुम्ही तुमचा विचार करा बरं. तुमच्या डोक्यात अशी क्रिया येते का तुमचा काहीच हेतू नाही पण तुम्ही करताय? हां? हे ध्यानाचा परिणाम. त्यालाच निस्वार्थ जीवन असं म्हणतात. निष्काम कर्मयोग हाच आहे. काहीही हेतू नाही तरी पण करतोय, सक्रिय आहे, पूर्ण सक्रिय आहे. मला सांगा सगळ्यात जास्त सक्रिय कोण आहे? सगळ्यात जास्त तीव्रतेने कोण जगतोय? जास्त ऍक्टिव्ह? मी मरगळलोय, थकलोय, झोपलोय, पडलोय. हा झोपी जाईल मी कदाचित बसल्या बसल्या. परंतु असं काम आहे आणि मला झोप येते किंवा माझ्यासमोर काहीतरी आहे करण्यासारखं आणि मी करत नाही, असं कधी होणारच नाही. आलं लक्षामध्ये? मग हे ध्यानाचा सगळ्यात मोठा फायदा आहे. मग ध्यान लावण्यासाठी तुम्हाला काहीच करायचं नाही, जे करताय ते करणं थांबवायचं. कळलं तुम्हाला? जे जे करताय तुम्ही, जे जे तुम्ही करू शकता ते ध्यान नाहीये. हे पण सोडायचंय शेवटी. ध्यानामध्ये हे पण सोडायचंय. लक्षात घ्या, ज्या साबणाने भांडे धुवून काढले तो साबण पण धुवून काढायचा आहे शेवटी. तो तळात ठेवायचा. हॅलो, ज्या खराट्याने घर साफ केलं तो खराटा सुद्धा, ती झाडू सुद्धा कुठे ठेवायचा आहे? घराच्या बाहेर. ज्या शिडीने तुम्ही वर चढून आलात ती शिडी सुद्धा तुम्हाला सोडून द्यायची आहे. ज्या होडीने तुम्ही नदी पार केलीत मित्रांनो, ती होडी सुद्धा तिथेच ठेवायची. तसं ध्यान करण्यासाठी ज्या ज्या विधी तुम्ही शिकलात, ज्या ज्या प्रक्रिया तुम्ही शिकलात, त्या प्रक्रिया सुद्धा तुम्हाला एका क्षणाला काय करायचे आहे? काय करायचे आहे? सोडून द्यायचे आहे. काय करायचे आहे? त्यांचा त्याग करायचा आहे. कळलं तुम्हाला? आता तुम्हाला ध्यानाची कल्पना असेल नसेल त्याने काही फरकच पडत नाही, तुम्ही ध्यानाबरोबरच जगताय. जसं श्वासाची कल्पना लहान मुलाला असो अगर नसो तो त्या श्वासाबरोबर जगतोय. गाईचं वासरू जन्माला आल्यानंतर त्याला सांगावं लागत नाही इथं तुझे सड आहे, इथं तुला दूध मिळणार आहे, ते शोधतं बरोबर. हां, का त्याला वरती ट्रेनिंग होतं मध्ये? हां, जन्माला यायच्या अगोदर गाईच्या पोटामध्ये कुणी गेलं होतं त्याला शिकवायला? तू बाहेर गेल्यावर असा रोड मॅप आहे, हां, या गुगल मॅपने जा. हां, हॅलो, काहीच नाही. सांगण्याचं तात्पर्य, तुम्ही जे समजता की मेंदूमधलं ज्ञान म्हणजे ज्ञान आहे असं नाही, प्रत्येक पेशीला ज्ञान आहे. आपण स्वतःला फार महान समजतो, त्याची समस्या आहे. आपण जे आजपर्यंत शिकलो त्याला आपण ज्ञान समजतो. नाही, तुम्ही जे अनुभवातून घेतलं ते ज्ञान आहे आणि त्याचं अथांग सागर आहे, अनंत आहे, ते कधीच पूर्ण नाही होऊ शकत. आणि मग ते ध्यान जर तुम्हाला आंतरिक आहे आणि ते ऑलरेडी उपस्थित आहे, फक्त तुम्हाला तीव्र करायचंय बस. घासून पुसून जरा असं चमकदार बनवायचे. हिरा आहे त्याला पैलू नाहीये, फक्त ते पैलू पाडणं म्हणजे ध्यान साधन आहे. लक्षात ठेवा, साधना त्याच्यासाठी आहे. तसंही बी हिऱ्याला किंमत आहे ना. मला सांगा, लोखंडाचा दगड जर भेटला त्याला किंमत नाही आहे का? हॅलो, त्याला तर दागिन्यांपेक्षा जास्त किंमत आहे. दागिन्यांना म्हणजे तर भेसळ. हॅलो, एम आय राईट और रॉंग? येस और नो? येस. तसंही जे ध्यान आहे तुमचं ते प्युअर गोल्ड आहे, पण तुम्ही त्याला जर आकार दिला तर दागिना होईल त्याचा. तो हिरा आहे पण त्याला तुम्ही तराशला तर तो चमकेल. तुमचं ध्यान जेव्हा चमकतं तर तुमची कीर्ती उजळते. तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटतं त्या गोष्टी अशा होऊन जातात. अरे, प्रॅक्टिसमधून तर आपण ध्यान साधण्याचा तर काय करतो? प्रयत्न करतो. आता प्रश्न असा राहतो की हे जे ध्यान आहे ते खोलवर कसं अनुभवायचं? फार सोपं आहे. विचारांमध्ये न अडकता कर्मामध्ये अडका. अपेक्षांमध्ये न अडकता क्रियेमध्ये समर्पित व्हा. कर्मयोगी बना, भक्तियोगी बना. तुम्ही गहनतेमध्ये जा. तुम्ही आज कर्मयोगी आहे, सकाळी तुम्ही कर्मयोगी दिवसभर, सकाळी सकाळी उठल्या उठल्या भक्तियोगी, विठ्ठल विठ्ठल, दिवसभर कर्मयोगी आहे की नाही. संध्याकाळी ज्ञानयोगी, ज्ञान गोळा करताय, हां, आहे की नाही. इंस्टाग्रामवरती, व्हॉट्सअपवरती. पहाटे उठल्यावर प्राणायाम वगैरे योगा करताय, क्रिया योगी आहे तुम्ही. तुम्ही सगळे योग करता.
तरी पण तुम्ही भोगीचे, योगी होतच नाही. गहनता करण्यासाठी तुम्हाला पुन्हा पाणी हवंय, तर तुम्हाला एकच विहीर तुम्हाला 100 फुटावर न्यावी लागेल. तुम्ही 10-10 फुटांच्या 10 विहिरी खोदून तुम्हाला पाणी मिळणार नाही. तसं ध्यानाची गहनता तुम्हाला जर साधायची असेल, तर तुम्हाला निर्विचार होऊन तुम्ही कुठल्या तरी गोष्टीमध्ये स्वतःला समर्पित करून टाकलं पाहिजे. कुठलीही अपेक्षा न ठेवता तेव्हा तुम्ही गहनता साधा. आता अपेक्षा सोडायची म्हटलं सोपं आहे का? मग ती समस्या आहे. तुमचा मी विसरणं म्हणजे ध्यान आहे. एकतर मी आहे नाही तर ध्यान आहे. बघा दोघांपैकी काय तुमचं तुम्ही ठरवा. आता समस्या ही आहे की सद्गुरूंनी ध्यानलिंग का स्थापन केलं, किंवा त्याची काय गरज आहे? जर ध्यान तर आहेच तर. मला सांगा, हवा सगळीकडे आहे की नाही? हवा सगळीकडे आहे ना, तसं ध्यान सगळीकडे आहे, अस्तित्वात आहे. पण त्याला ध्यानलिंगाचीच का गरज आहे? तसं हवा सगळीकडे आहे, पण तुमच्या टायरमधली हवा गेल्यावर गाडीच्या तुम्हाला पंक्चरवाल्यात का जावं लागतं? कारण त्याच्या का हवा भरायचं काय आहे? हा, तुम्ही तोंडाने भरा ना. तुमच्याकडे मशीन आहे ना हवा भरायचं. फुगा फुगवता ना तुम्ही? नाही हो सर, ते टायर म्हणजे तुम्हाला काय वाटलं फुटल ना. ध्यानलिंग म्हणजे ते पंक्चरचं ठिकाण आहे. ऑक्सिजन सगळीकडे आहे, मग व्हेंटिलेटर मशीनची काय गरज पडते? कारण शुद्ध ऑक्सिजनची प्रक्रिया तिथंच आहे, फुफ्फुसाविना. तसं ध्यानलिंग म्हणजे ऊर्जेचं स्थान आहे, चार्जिंग पॉइंट आहे. आता हे इलेक्ट्रिसिटीची तार गेलेली नाही सगळीकडून, की उघडी आहे का झाकलेली आहे? हा, उघडी आहे का झाकलेली आहे? उघडी आहे. बाहेर तुम्ही जा, खांबांवर तार गेलेली आहे, त्या कशा आहे सगळ्या उघड्या. मग तुमची कार रस्त्याने लावून तुम्ही आकडा टाका ना, करा चार्जिंग. हा, ती तुमच्या आयुष्याची शेवटची चार्जिंग असेल. तसं ध्यानलिंगामध्ये जसं बँकेमध्ये सर्व लोक पैसे टाकतात, म्हणून बँकेमध्ये भरपूर पैसे असतात, किंवा एखादा व्यक्ती स्वतःच बँक टाकतो, प्रायव्हेट बँक. त्या ठिकाणी ऊर्जा शक्ती जी आहे ती एवढी प्रचंड आहे की ती ऊर्जा शक्ती एवढी तीव्र आहे की तुमची जी विचारांची शृंखला आहे ती तारकन तोडून टाकते. कशी काय? साधी सिंपल गोष्ट आहे. मोबाईल असतो सगळ्यांकडे, जे संवेदनशील क्षेत्र असतात. संवेदनशील क्षेत्र म्हणजे कुठलं? सरकारी ऑफिसेस असतील, संरक्षण खातं असेल, चलन मुद्रणालय असेल, ज्याला प्रिंटिंग प्रेस म्हणतात, गव्हर्नमेंट प्रेस, सिक्युरिटी प्रेस. या ठिकाणी तुमचा मोबाईल जाम होतो. माहिती तुम्हाला? हॅलो, जाम होतो काय म्हणजे काय? तिथं मोबाईल जॅमर असतात. इलेक्ट्रिक मॅग्नेटिक वेव्हज असतात, ज्या वेव्हज काय करतात, त्याला त्या विद्युत चुंबकीय ज्या लहरी येतात ना हवेतून मोबाईल पर्यंत, त्यांना ब्रेक करतात. तुम्ही ऐकलं असेल की लेझर द्वारे ऑपरेशन केलं जातं. दिसतं ना तुम्हाला लेझर? परंतु आरपार जाऊन ते शरीरामध्ये इंद्रियांना काय करतं? ते जे हवं त्या प्रकारे ती क्रिया करतं. कापणं असेल, जाळणं असेल, बरोबर आहे? तसं त्या ध्यानलिंगाच्या ठिकाणी सर अशा प्रकारे प्रक्रिया असते. ऊर्जाचं असं वलय असतं की तिथं गेल्यानंतर तुमच्या मेंदूच्या ज्या तरंग आहेत विचारांचे, ते लगेच जागेवर ब्रेक होतात. जसं तुम्ही घरामध्ये भांडी घासता तेव्हा ते काय होतात? स्वच्छ होतात, बरोबर आहे? एखादी कार आहे की अशी पुसून काढावी लागते तेव्हा ती स्वच्छ होते. परंतु कारवाल्याकडे एवढा प्रेशरचं पाणी असतं की कार नुसती प्रेशरनेच धुवून जाते. तुम्ही ती तुमची घरात खराब झालेली प्लेट आहे, तिच्यापुढे तुम्ही प्रेशरचा नळ जर धरला तर ती प्लेट पूर्ण काय होते? धुवून निघणार नाही एवढी स्वच्छ निघते. तसं तिथं ऊर्जेची ताकद आहे, प्रवाह आहे. त्याच्यामुळे तुमचं आंतरिंद्रिय मन पूर्ण काय होतं? तिथे गेल्यावर साफ होत. आता तिथे गेल्यावर तुम्ही साफ होता, पण बाहेर परत देवीमध्ये येता. तुम्ही म्हणाल सर, मग तिथे गेल्यावर एवढा चांगला अनुभव होतो, मग तो बाहेर का टिकत नाही?
आता तुम्ही आहे लोखंड आणि ते आहे चुंबक. तिथं गेल्यावर तुमच्यामध्ये चुंबकत्व येतं. बाहेर त्या लोखंडा त्या चुंबकापासून लांब झाले का तुम्ही परत लोखंड. मग आपल्याला कळत नाही प्रभाव कशाचा आहे. बरोबर आहे. आणि म्हणून एक लक्षात ठेवा की ध्यानलिंग जे आहे त्यांनी स्वतःची त्यांच्या गुरूंची जी प्राणशक्ती आहे ती त्याच्यामध्ये स्थापित केलेली आहे त्या लिंगामध्ये. जसा मी माझे पैसे समजा एखादी बँक दिवाळखोरीमध्ये निघाली आणि एखाद्या श्रीमंत माणसाने हजारो कोटी तिच्यामध्ये टाकले तर ती बँक काय होते दिवाळखोरीमधून सावरते. बरोबर आहे की नाही. तसंच आहे यांची जी ऊर्जा आहे ती प्रचंड जीवन ऊर्जा. जेव्हा साधी गोष्ट आहे मित्रांनो, जेव्हा आई वडील आपल्या लेकरांच्या डोक्यावर हात ठेवता तेव्हा त्यांचे आशीर्वाद त्यांना प्राप्त होता. जेव्हा गांधारीने डोळ्यांची पट्टी काढली आणि त्या दुर्योधनावर लक्ष दिलं तिच्या डोळ्यांची सर्व ऊर्जा त्याच्या शरीराला प्राप्त झाली. ही ताकद आहे, ही ऊर्जा आहे. ही ऊर्जेचा आघात तिथे होतो त्याला ऊर्जापात असं म्हणतात. तशी वीज पडते हे सगळं लख्ख करून टाकते. एक पाऊस जर आला तर सगळं स्वच्छ करून टाकतो. तसं तिथं ऊर्जेचं प्रचंड क्षेत्र आहे. मग तिथं गेल्याबरोबर ज्यांना ध्यान काय हे माहित नाही त्यांना सुद्धा त्या ध्यानाचा अनुभव येतो. दारुड्याला मिळणारा अनुभव हा ध्यानाचाच एक छोटासा प्रकार आहे, परंतु मार्ग चुकीचा आहे. तुम्हाला काय वाटलं या जगामध्ये माणसं तुम्ही असं म्हणाल यार प्रकृती जर एवढी चांगली आहे प्रकृतीने हे का निर्माण केली असे रसायन अशी पेय अशी नशेची गोष्टी नाही. प्रत्येक गोष्ट ही योग्य ठिकाणी आहे. तुम्ही चुकीचा वापर करू राहिले आलं लक्षामध्ये. आणि म्हणून आपण सुरी घरामध्ये आपण भेंडी कापायला दिली तुमची बोटं कापायला नाही दिली पण तुम्ही कापता ना बोटं कापता की नाही. मग त्याच्यामध्ये सुरीचा दोष आहे का तुमचा दोष आहे. तसं तुम्हाला मन दिलं तुमचं जीवन हे थोडंसं सुरक्षित होण्यासाठी पण तुम्ही त्याचा एवढा अतिवापर करता की तुम्हाला दुसरं काही शिल्लकच राहत नाही जगण्यासाठी. आणि म्हणून मन एखाद्या शस्त्राप्रमाणे वापरता आलं पाहिजे परत उचलून ठेवता आलं पाहिजे. हे ध्यानाने शक्य आहे. आणि म्हणून खोलवर जर तुम्हाला ध्यानाची अवस्था अनुभवायची असेल आणि ध्यानाची जर अचानक तुम्ही ध्यान जर प्राप्त झालं तर अचानक तुमचा बोध जागृत होतो आणि तुम्हाला लगेच असं स्पष्ट कळायला लागतं. जसं धुकं असेल तर आजूबाजूचं काहीच दिसत नाही आणि ड्रायव्हिंग करणं अवघड जातं. हे विचारांचा गोंधळाची परिणाम आहे. आणि जेव्हा धुकं साफ होतं सगळं स्पष्ट दिसायला लागतं अचानक आपली 20 किलोमीटरच्या वेगाने असलेली गाडी लगेच 120च्या स्पीडने तुम्ही घेऊ शकता. ही ताकद आहे ध्यानाची. जी गोष्ट करायला तुम्हाला अख्खं आयुष्य लागणार आहे ती गोष्ट तुम्ही काही दिवसात करू शकता. ही ताकद आहे ध्यानाची. ज्या पदावर पोहोचण्यासाठी लोक आयुष्य पणाला लावतात 10-10 20-20 वर्ष लावता ती गोष्ट तुम्ही काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये प्राप्त करू शकता. ही ध्यानाची ताकद आहे. सांसारिक गोष्टीमध्ये ते फार किरकोळ आहे. तुम्ही पारलौकिक क्षेत्रामध्ये जाऊन परमेश्वराची प्राप्ती सुद्धा ध्यानाने करू शकता. एवढी ताकद ध्यानामध्ये आहे. शेवटच्या साराच्या 2 गोष्टी एकतर विचार आहे किंवा ध्यान आहे. दोन्ही एकाच वेळेस कधीच असू शकत नाही. मग तुम्ही विचारांना महत्त्व द्यायचं की ध्यानाला महत्त्व द्यायचं. तुम्ही विचारांना पोषित करायचं की ध्यानाला पोषित करायचं. तुम्ही तुमच्या डोक्यात चालणाऱ्या आराखड्यांना पोषित करायचं की स्वतः रिकामं व्हायचं. तुम्ही महत्त्वाकांक्षेला पोषित करायचं की ध्यानामध्ये मग्न व्हायचं. बघा विचार निर्माण केले तर कल्पना येणार आहे, चिंता येणार आहे. ही सगळी विचारांची बाळं आहे. कोण? चिंता, विचार, कल्पना. एक प्रकारचं नैराश्य, उत्साह, उत्तेजना ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे येतात? विचारांमुळे. विचारांच्या पाठीपाठीमागे येतात. भावना सुद्धा कशामुळे येते? विचारांमुळेच येते. मग तुम्ही त्या विचारांना जेवढं महत्त्व द्याल जेवढं पोषित कराल तेवढं तुम्ही ध्यानापासून काय जाल? दूर जाल. जेवढं तुम्ही विचारांपासून अंतर तयार कराल तेवढं तुम्ही ध्यानात राहा. बघा ध्यानाच्या स्तरावर काम करणारी जेवढी मंडळी सृजन करणारी कलाकार कौशल्य असलेली समजा तुमचे सुतार असतील
चित्रकार असतील, शिल्पकार असतील, म्हणजे ज्यांच्याकडनं नवं निर्माण केलं जातं, स्थापत्य निर्माण केलं जातं. आई असेल एखादी, जिच्या पोटामध्ये बाळ आहे, गरोदरश्री. ह्या ज्यांनी नवीन काहीतरी निर्माण केलं जातंय, त्यांचं आपोआप ध्यान लागतं. आता ज्या आई झालेल्या आहेत त्यांना तुम्ही हे विचारू शकता. ज्यावेळेस पोटामध्ये बाळ असतं ते आता मोठं होतंय, अगदी शेवटचे 2 महिने ते अतिशय सुंदर असतात. का बरं? लोक म्हणतात ती 2 जीवांची आहे. मग त्याच्या आतमध्ये जे जीवन असतं ते जीवन सतत लक्ष केंद्रित करत असतं, म्हणून ते विचार नष्ट होतात आपोआप. आई व्हावंसं का वाटतं? कारण त्या काळामध्ये एक प्रकारची एकाग्रता साधते. आतमध्ये जीवन वळतं आपोआप. त्या आतल्या जीवनाकडे जीवन स्पर्शित होतं, नकळत ध्यान साधलं जातं. तुम्हाला एखादी गोष्ट आवडली, तुम्ही तीच का बरं खाता? कारण ती खात असताना तुमचं ध्यान लागलं जातं. एखादी व्यक्ती तुम्हाला आवडते, तुम्ही त्याच व्यक्तीच्या संपर्कात का जाता? कारण त्या व्यक्तीच्या सहवासात गेल्यावर तुम्हाला ध्यान लागतं आपोआप. विचार संपतात. विचार संपण्यासाठी तुम्हाला एवढे सगळे पापड बेलावे लागतात. सगळ्यात सोपा मार्ग आहे, विचारांपासून अंतर तयार करा. हे बाह्य मार्ग सगळे तुम्हाला कुठेतरी गुलाम बनवणार आहे. तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहणार आहे ध्यानासाठी. पण आंतरिक मार्ग जो आहे ध्यानाचा, तुम्ही त्याला जर पोषित केलं तर आपोआप तुम्ही स्वावलंबी व्हाल. लक्षात ठेवा. आणि तुम्ही ध्यान मग्न होऊन तुम्ही जर आनंदी झालात तर तुम्ही सगळ्या जगाला आनंद देऊ शकता. तुम्हाला कोणी आनंदाने दिला तरी काही फरक पडत नाही, कारण तुम्ही आनंदाचे स्रोत बनता. धन्यवाद.